श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण हैदराबादी बिर्याणी बनवणार आहे। त्यासाठी एक पातेलं घ्यायचं आपण, त्यामध्ये एक पळीभर तेल टाकायचं, ते गरम करायला ठेवायचं। आपण 1 किलो चिकनची बिर्याणी बनवणार आहे। त्यासाठी वाळवलेला कांदा घेतलाय मी, तो तळून घ्यायचा आहे। हा कांदा मी उन्हाळा सुरू झाला की बारीक चिरते आणि उन्हात वाळवून ठेवते, त्यामुळे बिर्याणीसाठी उपयोगी पडतो। अशा पद्धतीने पटपट हलवून कांदा काढायचा, जास्त काळा करायचा नाही, थोडा ब्राऊन झाला की लगेच काढून घ्यायचा। अशा पद्धतीने आपण हलवून पटपट काढून घ्यायचा तो। आता चिकन घेतले 1 किलो, ते धुवून स्वच्छ घेतले। ज्या भांड्यात आपण कांदा तळला होता त्याच तेलात आपण चिकन टाकायचं, त्यात दही टाकायचं 4 चमचे, बिर्याणी मसाला, चिकन मसाला टाकायचा, गरम मसाला टाकायचा, तमालपत्र, 1 इंच दालचिनी, 5-6 लवंग, 5-6 मिरे टाकायचे आणि विकतचे आलं लसूण पेस्टची 1 पुडी टाकायची त्यात, त्याच्यामुळे फ्लेवर छान येतो आपल्याला। आणि आता घरी केलेलं आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची, त्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा, हळद, लाल तिखट आणि मीठ जे लागणार आहे आपल्याला चिकनच्या अंदाजाने तेवढं मीठ टाकायचं। हलवून घ्यायचं आपण चांगलं आणि यामध्ये आपण तळून घेतलेला कांदा टाकायचा, निम्माच कांदा टाकायचा, सगळा टाकायचा नाही आपण। त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर टाकायची। आता हे हलवूयात आपण। हे हलवून झाल्यावर त्यात हिरवे वेलदोडे टाकायचे 4-5 आणि मिरची हिरवी टाकायची चिरून। मिरचीने चांगला फ्लेवर येतो, टेस्ट छान लागते, त्यामुळे मिरची आवर्जून टाका तुम्ही। आणि वेलची आणि मिरची सगळ्यात शेवटी टाकायची। आणि आता आपण हे झाकून ठेवूयात। तर इकडे ते झाकते तोपर्यंत आपण भाताची तयारी करूयात। मी 4 वाट्या तांदूळ घेतलाय, हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि भिजत ठेवायचा पाण्यात। 4 वाट्या तांदूळ घेतलेत, मग 8 वाट्या पाणी घेतलं मी त्यात। त्यामध्ये आपण मीठ टाकूयात, 4-5 लवंगा, 1 चमचा शहाजिरे, तमालपत्राचे 1-2 पाने टाकायची आणि थोडं तेल टाकायचं त्यामध्ये। हे आपण चांगलं उकळू द्यायचं। 8 वाट्या पाणी, त्याला मी 5 चमचे मीठ टाकले, कारण आपलं पाणी राहणार आहे शिल्लक। इकडे तांदूळ स्वच्छ धुवून झाला, आता तो पाणी काढून घेऊयात। बघा स्वच्छ मोकळा दिसतोय। इकडे पाण्याला उकळी आली आहे, पाण्याचा कलर बदललाय, पिवळा झाला, त्यामुळे आपण त्यामध्ये लिंबू पिळूयात। गॅस फुल ठेवायचा आणि पाण्याला उकळी आहे तोपर्यंतच आपण त्यामध्ये तांदूळ टाकायचे। गॅस मोठाच ठेवायचा, गॅस कमी करायचा नाही। पाणी गरम आहे, त्यामुळे टेम्परेचर लेवल येण्यासाठी आपण फुल गॅस ठेवायचा। आता याला उकळी येऊ द्या। अशा पद्धतीने भात आपला 80% शिजलाय। आता आपण गॅस बंद करूयात। आता इकडे आपण चिकन ठेवले मॅरिनेट करायला, ते बघूयात। ते असं पसरून घ्यायचं एकसारखं। आणि त्यामध्ये आपण भात पसरायचा। पूर्ण पाणी नाही निघलं तरी चालते। अशा पद्धतीने भात काढून घ्यायचा आणि चिकनवरती पसरून घ्यायचा। एकसारखा पसरला गेला की त्याच्यावर आपण तळलेला कांदा टाकायचा
आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. त्यानंतर आपलं राहिलेलं भात टाकूयात त्याच्यावरती. एकसारखा असा पसरून घ्यायचा. आपला भात 80% शिजवायचा, जास्त गाळ करायचा नाही. आता हे राहिलेलं पाणी भात शिजलेलं ते ओतून द्यायचं नाही, ते आपल्याला लागणारे पाणी. अशा पद्धतीने एका भांड्यात पाणी काढून घ्यायचं आणि राहिलेला भात सगळा पसरून घ्यायचा त्याच्यावरती. त्यानंतर राहिलेला कांदा सगळा पसरायचा. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर पसरून घ्यायची सगळीकडे. आणि आपले भात शिजलेलं पाणी, ते 2-3 चमचे पाणी त्यामध्ये चमच्याने टाकून घ्यायचं. आता गॅस मोठा करायचा 2 मिनिटासाठी आणि त्याच्यावरती हे आपला भात ठेवायचा. आणि त्यानंतर 2-3 चमचे तूप सोडायचं त्याच्यावरती. आपली बिर्याणी खूप छान होणार आहे. आणि आपण झाकून ठेवायचं, 2-3 मिनिटासाठी झाकून ठेवायची. तर 3 मिनिटानंतर अशी दिसते. आता त्याच्या खाली आपण तवा ठेवूयात पातेल्याच्या खाली आणि गॅस 2 मिनटं फुल ठेवायचा आणि कमी करायचा 2 मिनिटानंतर आणि पॅक झाकण ठेवायचं. आपल्याला शिजले का बघायची सुद्धा आवश्यकता नाही आहे. 2 मिनटं झालेत, गॅस कमी केला आहे आता मी. आता 10 मिनिटासाठी आपली बिर्याणी अशी शिजू द्यायची. 10 मिनिटे झालेत. आता आपण चेक करूयात बिर्याणी आपली कशी झाली आहे ती. बघा किती छान दिसते बिर्याणी. आता मी तुम्हाला काढून दाखवते कशी दिसते आपली बिर्याणी. सेम हैदराबादी बिर्याणीची टेस्ट आहे. आणि 1 किलो चिकनला 4 वाट्या तांदूळ पुरेसा होतो. बघा अशा पद्धतीने आपली बिर्याणी दिसते, किती सुंदर आहे. चवीलाही छान आहे. एकदा ट्राय करून बघा तुम्ही. एकदा खाल्ल्यावरती तुम्ही नेहमी करसाल आणि मुलं आवडीनं खातील तुमची. अशा पद्धतीनं आपले लेअर पण दिसतात बघा. कुणाला आवडत असेल तर त्यांनी केशरचं पाणी सुद्धा टाकू शकतो. आता आपण चेक करून घ्या शिजलंय का चिकन ते. बघा आपले चिकन शिजले, पटकन साईडला होते. 1 मिनिट मी हाताने दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने आपली हैदराबादी बिर्याणी तयार आहे. थँक्यू.